काळबादेवीतल्या गोकुळ निवास इमारतीला लागलेल्या आगीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झी24 तासच्या हाती लागलाय। ज्या इमारतीनं 3 जिगरबाज अग्निशमन अधिकाऱ्यांचा जीव गेला ती इमारत कशी कोसळली ते आपण या व्हिडिओत पाहू शकता। जीवाची बाजी लावत अग्निशमन अधिकाऱ्यांनी ही आग विझवण्याचे प्रयत्न केले। शहीद झालेल्या या 3 अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळेच कोणत्याही रहिवाशाच्या अथवा नागरिकाचा या घटनेत बळी गेला नाही। आपण पाहतो त्याची ही एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ। आग लागल्यानंतर ही इमारत कोसळली, त्याच्या ढिगाऱ्याखाली 4 अग्निशमन अधिकारी दाबले गेले। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर हे आपल्या अधिकाऱ्यांसह या घटनास्थळाची पाहणी करायला गेले होते आणि अचानक ही आग लागलेली इमारत कोसळली। या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली देसाई, राणे आणि अमीन यांच्यासह मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकरही अडकले, मात्र अग्निशमन कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढलं। या दृश्यांमध्ये तुम्ही हे स्पष्टपणे पाहू शकता। नेसरीकर यांना बाहेर ओढण्यात यश आलं, मात्र तरीही ते या आगीमध्ये 56% भाजले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये। शनिवारी दुपारी 4:15च्या सुमारास गोकुळ निवास या काळबादेवीतल्या हनुमान गल्लीमधल्या इमारतीला आग लागली होती। ती आग विझवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते आणि त्यावेळी अचानक ही इमारत कोसळली। त्यामध्ये राणे, देसाई आणि अमीन यांच्याप्रमाणेच नेसरीकरही अडकले असते ढिगाऱ्याखाली, मात्र त्यांना कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं। अमीन यांचा मृत्यू झालेला आहे। ऐरोलीच्या बर्न सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत आपल्याबरोबर। कृष्णात, सुधीर अमीन यांचा मृत्यू झालेला आहे, तर सुनील नेसरीकर हे अजूनही उपचार घेत आहेत। अमीन यांचा आजच मृत्यू झालेला आहे। या उपचारादरम्यान काय सांगाल? त्यांचं पार्थिवही आता भायखळ्याकडे रवाना करण्यात आलेलं आहे। सर्वाधिक जी धक्कादायक गोष्ट आहे, कारण मागच्या शनिवारी जो काळ रात्र बनून आली होती या तिघांसाठी 3 अधिकारी जे टॉपमोस्ट लेवलचे क्लास 1 अधिकारी जे होते आणि अपरिमित हानी जी आहे ती कधीही न भरून येणारी जी मुंबई अग्निशमन दलातली अशी आहे। कारण हे सर्वाधिक जास्त चांगले अधिकारी होते, अनुभवी अधिकारी होते आणि त्यानंतर सुधीर अमीन हे मृत्यूशी झुंज देत होते, परंतु अखेर ही झुंज संपली आहे आणि 4 वाजता त्यांचा मृत्यू झालेला आहे। थोड्याच वेळात भायखळा इथं जे मुख्य अग्निशमन केंद्र आहे ते या ठिकाणी आणलं जाईल, त्यांचं पार्थिव आणलं जाईल आणि त्यांच्या पार्थिवाला इथं मानवंदना दिली जाईल। परंतु अनेक प्रश्न जे आहेत त्या या आगीमधून प्रश्न उपस्थित होत आहेत की कशा पद्धतीनं मुंबई एवढी मोठी सिटी आहे, परंतु त्या पद्धतीनं अत्याधुनिकीकरण जे आहे ते फायर ब्रिगेडचं झालं होते की नाही, कशा पद्धतीनं आगी हाताळल्या पाहिजेत आणि ते त्यावेळी कोणती प्लॅन होता की नाही हाती, हा सर्व जे प्रश्न आहेत ते चौकशी समिती नेमली आहे त्यामधून येतीलच। परंतु सुधीर अमीनसारखे अनुभवी अधिकारी या अग्निशमन दलातून निघून गेलेले आहेत। जे सुनील नेसरीकर आहेत ते जायबंदी झालेले आहेत। असे जे जवळपास 3 अधिकारी जे गेलेले आहेत, या जो अनुभव होता सर्वत्र त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून आग विझवण्याचे प्रयत्न केले जात होते, तो आता कुठेतरी पोकळी जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं एकंदरीतच अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत। त्यामुळं आत्ता मुंबई महापालिका जी आहे ती उपाययोजना करण्यासाठी पुढे येते। सर्व समित्या नेमल्या जात आहेत, नवीन ॲक्ट आणले जात आहेत, नवीन अत्याधुनिक करण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत, पण हे अगोदरच का झालं नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। नक्कीच काळबादेवी इथल्या या आगीमुळे एक मोठं धडा खरा म्हणजे महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलासाठी आहे, मात्र याबरोबरच आता पुढेही काय खबरदारी घेतली गेली पाहिजे जेणेकरून अशा घटना रोखता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। या दिशेनं काही पावलं उचलल्याचं समजतंय का? नक्कीच हेमाली, ह्या संदर्भातले स्थायी समिती असू दे किंवा सभागृह असू दे, मी सर्व सदस्य आणि सर्व पक्षीय नगरसेवकांची मागणी होती की या संदर्भातले जे अत्याधुनिकीकरण आहे त्या संदर्भातलं एक समिती नेमून त्याच्या संदर्भात काय काय करता येईल मुंबई फायर ब्रिगेडसाठी। त्याचबरोबर ह्या जुन्या इमारतींचा जो प्रश्न आहे, दक्षिण मुंबईतल्या सेस बिल्डिंग जवळपास 16,000 सेस बिल्डिंग आहेत, त्यांच्यासाठी काय करता येईल, कारण ह्या राज्य सरकारच्या वतीने देखील या संदर्भातले जे उपाययोजना आहेत त्या केल्या जात आहेत। पुनर्वसन करण्याचं
हे सुरू झालेलं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून यांचा विकास करायचा की रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून विकास करायचा, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. आणि विशेष म्हणजे अत्याधुनिकीकरण करणं आणि वेगवेगळ्या परदेशातले जे साहित्य जे आहे ते यासाठी आणलं जाणं आणि प्रशिक्षण देणं, अत्याधुनिक प्रशिक्षण देणं, मोठ्या शिड्या आणणं, असे वेगवेगळे जे उपाय आहेत ते आता सुरू झालेले आहेत. धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. काळबादेवी आग दुर्घटनेमध्ये उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुधीर अमीन यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं पार्थिव भायखळ्याकडे रवाना करण्यात आलेलं आहे आणि तिथं ते अग्निशमन केंद्रामध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेमुळे एक मोठा धडा प्रशासनाला मिळालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.